गुड मॉर्निंग. जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एक महत्त्वाचं अजून एक लाईव्ह मी करतोय. मी प्रत्येक आठवड्यामध्ये म्हणजे मला पहाटे जी उठण्याची सवय आहे, सकाळी 4-5 वाजता उठतो, 4 वाजता उठतो. विविध सामाजिक, विविध राजकीय आणि विविध तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास करतो. मी एक अभियंता असल्यामुळे माझी स्वतःची SR ग्रुप नावाची कंपनी आहे आणि या कंपनीमार्फत जे विविध प्रकल्पीय कामाचा अभ्यास आहे तो मी घरी येऊन तांत्रिकदृष्ट्या करत असतो. आणि काही सामाजिक मुद्दे असतील आणि काही राजकीय मुद्दे असतील याबाबत पण मी अभ्यास करतो. आणि प्रत्यक्ष हा अभ्यास झाल्यानंतर 6, 5, 4, 5, 6, 7 3 तास झाल्यानंतर मी 7 वाजता सकाळीच्या सवयीप्रमाणे वर्कआउटला जिममध्ये जातो. नंतर वर्कआउट आठवडाभर असतं, सोमवार ते शनिवार. आणि रविवारी फेरफटका येऊरमध्ये असतो. एक ठाण्यातील हिल स्टेशन, ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिकेतील क्षेत्रातील नामचीन हिल स्टेशन म्हणजे येऊर येथे मी दर संडेला जातो जंगलामध्ये फिरायला. आणि येऊरच्या जंगलामध्ये एक मस्त माझं एक ठिकाण आहे, एक गावासारखं घर आहे. या घरामध्ये मस्त घरगुती वडापाव, मिसळ एक तरुण युवा पोरगा विकत असतो. आणि या तरुण युवाकडे आम्ही संपूर्ण फिरून आल्यानंतर एक अर्धा तास बसून एक सुंदर गरमागरम वडापाव, चहाचा झुरका, एक सुंदर तिखट झणझणीत गरम गरम वडापाव, चहाचा झुरका, कधी मिसळपाव तिखट झणझणीत खातो. मस्त चहा पितो झुरका मारत गरम गरम. आणि काय वाटलं तर गाणीही बोलतो. येतो आनंद सकाळचा घेऊन येतो. परंतु त्याच ठिकाणी जो मुलगा वडापाव विकतो, मिसळ विकतोय, त्याच्या घरातील जागेमध्ये विकतोय एक मराठी आगरी आदिवासी मुलगा जर आपल्या राहत्या घरातच काही सकाळी येणाऱ्या मॉर्निंग वॉकच्या लोकांसाठी चहा, पाणी, वडापाव उद्योगधंदा त्याच्या जागेत करतोय आणि त्याच्या जागेमध्ये आहे, बरोबर आहे. पण बाब अशी आहे की कोणीतरी परप्रांतीय, बाजूला राहणारे परप्रांतीय हे वैयक्तिक स्वार्थी आणि तक्रार करून ते त्याचं राहतं म्हणजे वडापावाचं जी गाडी आहे, जे दुकान आहे ते न तोडता त्याचं ऐन पावसाळ्यामध्ये राहतं घर, मी काय म्हणतो ते ऐका. ऐन पावसाळ्यामध्ये राहतं घर एका परप्रांतीयांच्या तक्रारीवरून आपल्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाने तोडलं. कोणी तोडलं? अतिक्रमण विभागाने भर पावसामध्ये एका गावातील आदिवासी माणसाचं राहतं घर तोडलं. आता हे राहतं घर तोडलं नाही, ते थात्रमात्र कारवाई पण नाही. एखादं बाजूचा करतो पूर्ण घर प्लिंथ जोत्यावरती बसवलं, असं प्रकारे कारवाई केली. किती शर्मनाक घटना आहे, किती शर्मनाक गोष्ट आहे. ठाणे शहरात बलाढ्य उंच 20 माळ्याच्या अनधिकृत बांधकामे होत्या, इमारती होत. आणि खुद्द येऊर परिसरामध्ये 200 अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश कोर्टाचे आहेत. 200 अनधिकृत बंगल्यांची बांधकामं 200 अनधिकृत बंगल्यांची बांधकामं कोर्टाने सर्वेकडून पाडायला सांगितलेली आहेत. परंतु ही कारवाई अद्यापी ठाणे महानगरपालिकेने कोर्टाचे आदेश निर्देश पालन करून तोडण्याची कारवाई चालू केलेली नाही. अजूनही नव्याने बांधकामे चालू आहेत. परंतु एक आदिवासी माणसाचं जो वडापावचा धंदा करतो घराच्या समोर, तर त्याचं राहतं घर एक परप्रांतीय कोणीतरी तक्रार करतं
आणि त्याचं राहतं घर भर पावसामध्ये ऐन पावसामध्ये महानगरपालिकेचं अतिक्रमण विभागातील सहाय्यक आयुक्त जे कोणी असतील ते कारवाई करायला जातं, कारवाई करतं, पूर्ण घर डिमॉलिश करतं. आज मला ते बघून फारच माझा भावना हेलावल्या, जीव हेलावलं. एखाद्याचं राहतं घर कसं काही तोडू शकते महानगरपालिका? जर अनधिकृत बांधकामे तोडू शकत नाही, रस्त्यावरचे अतिक्रमणे हटवू शकत नाही, हातगाड्या वाचू शकत नाही, बोर्ड हटवू शकत नाही, परंतु तात्काळ हे अशा प्रकारचं एका राहत्या घराचं आदिवासीचं घर तोडलं आणि आनंदनगर घोडबंदरातलं एक स्वामी समर्थाचं मठ तोडलं. ह्याला माझा सक्त विरोध आहे. सस्पेंड करा अशा लोकांना ज्यांनी स्वामी समर्थांचं मठ तोडलं. सस्पेंड करा अशा लोकांना ज्यांनी आदिवासी एका माणसाचं राहतं घर तोडलं. कुणालाही बेघर करणं हा कायद्याच्या चौकटीत नाही आहे. मी अतिक्रमण डिपार्टमेंटमध्ये काम केले. मी भल्याभल्या धनिकांच्या बिल्डिंग तोडल्या, पण गरिबांचं घर कधी तोडलं नाही. गरिबाचं घर कधी तोडलं, भले किती अतिक्रमण असू दे, गरिबाचं राहतं घर या रवींद्र शिंदेने कधी तोडलं नाही. परंतु स्वामी समर्थ मठ तोडलं, त्याला स्वामी समर्थच शिक्षा करणार. स्वामी समर्थ मठ तोडलं, त्यांना स्वामी समर्थच शिक्षा बरोबर देणार. त्यामुळे आयुक्तांना विनंती आहे की सक्त आदेश प्रभाग समितीनं द्यावं. जे रस्त्यावरचे फुटपाथवरील दिव्यांग स्टॉलच्या नावाखाली फुटपाथ गिळंकृत केलेले आहेत, 354 स्टॉल तातडीने हटवावे. 16 तारखेला माझं आंदोलन आहे. जिल्हा कलेक्टरवर महापालिका आयुक्त काही काम करत नाही, काही कारवाई करत नाही. केवळ कागदावरती सही करतो, मी करतो, बघतो, मी करतो, बघतो, त्याच्या अधिकाऱ्यांकडे पाठवतात, पण अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही. परंतु स्वामी समर्थ मठ तोडलं, मला प्रचंड राग आलेला आहे. स्वामी समर्थ मी स्वतः भक्त आहे आणि जर स्वामी समर्थाचं मठ तोडेल तर स्वामी समर्थांनी मला सांगितले आहे की तुम्ही त्यांना धडा शिकवा, तर मी त्यांना धडा शिकवणार आहे. स्वामी समर्थांचं मठ तोडलं तर स्वामी समर्थांचे भक्त रवींद्र शिंदे कट्टर आहे. ज्यांनी मठ तोडलं त्यांना मी धडा शिकवणार आणि आदिवासीचं घर त्यांनी तोडलं त्याला पण अधिकाऱ्यांना धडा तोडणार. तात्काळ निलंबनाचे आदेश पाहिजेत, मला तात्काळ निलंबनाचे आदेश पाहिजेत आणि अर्धनग्न आंदोलन होणार आहे कलेक्टरवर 16 तारखेला. हे लक्षात घ्या. एक आदिवासीचं घर तोडणं किती गुन्हेगार आहे, गुन्हा आहे. एक तुम्ही राहतं घर तोडताय, एक आदिवासीचं राहतं घर तोडताय, किती शर्मनाक गोष्ट आहे. आणि बाजूला 200 बंगल्यांची बांधकाम आहे. जगह इन्फ्रास्ट्रक्चर जगाने वरती 10-15 बंगले बांधलेले आहेत. आता पण अनुकूल बंगल्याचे कामं चालू आहेत. त्यांच्यावर कोण कारवाई करत नाही. महानगरपालिका अधिकारी आणि एक आदिवासीचं घर तोडत आहे. तात्काळ मला कारवाई हवी आहे. ज्या अधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्तांनी आदिवासीचं घर तोडलं, ज्यांनी स्वामी समर्थ मठ तोडलं, ज्या अधिकाऱ्यांनी आदिवासीचं घर तोडलं, ज्या अधिकाऱ्यांनी स्वामी समर्थ मठ तोडलं, त्या सहाय्यक आयुक्तांना निलंबनाची कारवाई करावी ही विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.